नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक अशोकजी मळगे साहेब, आमचे सहकारी मित्र संतोषजी भोसले, आमचे काही नगरसेवक आहेत, म्हणजे तेही नगरसेवकच आहेत आता संतोष. त्याचबरोबर उपस्थित सर्व शिवतेज परिवार आणि आजचे सत्कार मूर्ती. खरं तर काही दिवसापूर्वी इलेक्शन नंतर शिवतेज ग्रुपमध्ये कार्यक्रम घेतला गेला. शाहूनगर मधील सर्व नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार शिवतेज ग्रुपच्या माध्यमातून इथे झाला. अर्जुन देशमुख साहेबांचा आज इथं वाढदिवसाचा कार्यक्रम होतोय. तसा इथं शिवतेज ग्रुप, शिवतेज परिवाराकडून आम्हा लोकांना प्रेम मिळतंय. माझं असेल, आयडीचं असेल, दादांचं असेल, जबाबदारांचा असेल, संतोषचा असेल, प्रामाणिकपणे निस्वार्थपणे आमच्या शिवतेज ग्रुपच्या वतीनं आमचा वाढदिवस केला जातोय. आजच्या वाढदिवसाचं वैशिष्ट्य सांगतो. इतके दिवस आयडींचा इथं वाढदिवस होत होता, पण आज नगरसेवक अर्जुन देशमुख साहेबांचा इथं वाढदिवस होतोय. हा पहिला वाढदिवस होता शिवतेज ग्रुपच्या वतीनं. नगरसेवक म्हणून अर्जुन देशमुख साहेब नगरसेवक झाले. हे नगरसेवक जरी आता झाले असले तर ह्याच्या आधीचा इतिहास सगळ्यांना माहित आहे. आमच्या ताई नगराध्यक्ष, नगरपालिकेतील सर्व पद, बांधकाम सभापती पासून सर्वोच्च पद हे नगरसेविके नगराध्यक्ष आहे, तेही पद त्यांनी म्हणजे भोगलेले आहेत. पण अर्जुन देशमुख साहेबांनी नगरसेवक झाल्यावर या शिवतेज ग्रुपमध्ये हा सन्मान होतोय. शिवतेज ग्रुपचा मी खऱ्या अर्थानं आभार मानतो की आवर्जून हा वाढदिवस आम्हा सर्वांना प्रेम देता नगरसेवकांना. आणि शिवतेज ग्रुप सोबत जे सर्व मंडळी आहेत त्यांचा वाढदिवस आठवणीनं करता. काही अडचण आली तरी आजचं उद्या होईल, पण आठवणीनं वाढदिवस करता. असंच प्रेम राहून दे. आणि मी अर्जुन देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. बंधू आणि भगिनींनो, आज अर्जुन देशमुख साहेबांचा वाढदिवस, नगरसेवक अर्जुन देशमुखांचा वाढदिवस. आपण प्रेमानं शाहूनगरवासी आणि जयसिंगपूरवासी त्यांना आरडी या नावानं संबोधतोय. आरडी म्हटलंच की एक असा गोडवा निर्माण होतोय आपल्या नावात, आपल्या वाक्यात. आणि खरंच तसं व्यक्तिमत्व आहे. खूप सारं बोलायचं होतं त्यांच्यासाठी, पण आज व्हॉट्सअपवर एक लेख वाचला बाळासाहेबांचा, आणि त्या लेखामध्ये इतकं सगळं म्हणजे लिहिलेलं आहे की काही सुद्धा बोलता कामा नये. फक्त तुम्ही, माझी विनंती आहे, तुम्ही ते लेख वाचा. बाळासाहेबांनी तो टाकलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपवर, शाहूनगर सिटी त्या ह्याच्यावर. आरडींना खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुढील भावी आयुष्यासाठी. त्यातलं जे वाक्य आहे तेच फक्त मी सांगतो की राजकारणात आणि समाजकारणात एक शांत व्यक्तिमत्व लागतंय. तेच व्यक्तिमत्व खरोखरच त्यांचं आहे. त्यांना दीर्घाशी चिंततो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांची ताकद ही कायम शुभेच्छा म्हणून त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणून ते वारंवार निवडून येतात. माझ्या शुभेच्छेची भर जास्तच होणार. मग तरी पण मी तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर तुमचेही आभार मानतो की आमचे अर्जुनजी देशमुख यांना तुम्ही कायम त्यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून देता आणि त्यांच्यावर असंच प्रेम भविष्य काळात पण ठेवा. आणि त्यांना कायमस्वरूपी असेल तुमची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून आपण कायम आपल्या भागाचा विकास करण्यासाठी असंच एकजुटीने एक दिलाने कायमच आपण एकत्र राहू. आणि मी माझ्या वाट्याला जे काही येईल त्यांना सहकार्य करण्यासाठी ते मी तुमच्यासोबत करायला माझी तयारी आहे. आणि हीच माझी शुभेच्छा म्हणून मी आज इथं घोषित करतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या शिवतेज परिवाराच्या वतीनं सालाबादप्रमाणे माझा वाढदिवस साजरा करण्याचा आपण जो प्रयत्न करत आलात गेली अनेक वर्ष झाली. बाळासाहेब सुतार असतील, अनेक विनोद मोरे असतील, सगळ्यांचीच नावं घेण्यास सागर असेल, छोटे असेल, चिंते असेल, हलगी असेल, चिंतेची कायम वाजवत राहणार, अनेक सगळ्यांचीच नावं घेण्यासारखी आहेत. आज माझा वाढदिवस आपला नगरसेवक महेश कलबुर्गी, नूतन नगरसेवक संतोष जाधव, आपल्या सगळ्यांचे लाडके संतोष भोसले, नवीन नगरसेवक अशोक मळगे, मालकोबे, खराडे काका आहेत, सगळ्यांचीच नावं घेण्यासारखे आहेत. आज आपल्या कुटुंबाच्या वतीनं मी काय म्हणत असतो, माझा दिवसभर सकाळी
8 वाजल्यापासून रात्री 10-11 पर्यंत माझा वाढदिवस चालू असतो. सगळ्या माझी मित्रमंडळी, माझे सगळे सोयरे मला भेटतात. पण हा वाढदिवस माझ्या कुटुंबातला असतो आणि हा वाढदिवस झाल्याशिवाय माझा वाढदिवस पूर्ण होत नाही असं माझ्या मनोमनी मला वाटत असतं. त्यामुळं आपण अनेक घडामोडी होत असताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आपण प्रयत्न करता. मी असेल, महेश असेल, संतोष भोसले असेल, अशोक असेल, आपलं मंडळ आहे. आपल्या मंडळाचं प्रेम हे अनेक पटीनं वाढतच जाणार नाही. मी असे शब्द देतो इथून पुढं की ह्या मंडळावर आमची जी श्रद्धा आहे, आमची जी निष्ठा आहे ती वाढत जाईल. कुठल्याही टोकाला जाऊन कुठल्याही परिस्थितीत किती जरी वादळं आली तर त्या वादळात आम्ही कुठल्या संकटाला घाबरणार नाही. मुळातच कायम बाळासाहेब तुम्ही मला सांगत असता की तुमच्या स्वभावात बदल करू नका. मी करत नाही बाळासाहेब स्वभावात बदल. गेली 25 वर्ष मी अनेक कॉम्प्रोमाइज करत, मी अनेक परिस्थिती घडामोडीनुसार मी चालतो आलोय. इथनं पुढं पण मी तसं करीन. मी कुणाच्या शक्यतो चुकून वाट्याला जात नाही. पण आता चांगला दिवस आहे, मला काय बोलायचं असलं तर मी बोलू शकत नाही. फक्त मी मंडळाला एवढं अभिवाचन देतो. मी स्वतः देतो, महेश आहे, संतोषराव पण आता आपल्याबरोबर मोठ्या ताकदीनं आपल्याबरोबर आहेत, अशोकराव आहेत. ह्या ठिकाणी आपलं शिवतक मंडळ हे आमचं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबाचा सदस्य असणार आहे. कुठल्याही घडामोडीत सगळ्यात सिंहाचा वाटा आमच्या सगळ्यांचा असणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे अभिवाचन देतो. पुन्हा एकदा सर्व मित्रमंडळींना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करण्याचं मला ह्या ठिकाणी माझं भाग्य आहे की सामान्य लोकांचा वाढदिवस साजरा करण्याचे कौतुक असते ते एखाद्या हजारो लोकात किंवा 10,000 लोकांच्या पुढे सत्कार करण्यात नसतो. त्यामुळे हे आपल्या भागातला, आपल्या कुटुंबातला, आपल्या म्हणजे झोपडपट्टी भागातलं जे प्रेम आहे हे प्रेम मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद. ठिकाणी नवीन नगरसेवक संतोष जाधव आपल्या शाहूनगरमध्ये आलेत. वाढदिवसाचं माझं निमित्त जरी असलं तर आपलं कर्तव्य आहे की आपल्या तमाम शाहूनगरच्या वतीनं आज त्यांचा इथं नगरसेवक झाल्याबद्दल सत्कार करावा असं मी केशवकाका खराडे आणि बाळासाहेब सुतारना विनंती करतो. आपण त्यांना बुके देऊन आपल्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने त्यांचा सत्कार करावा पाहिजे. अर्जुनजी देशमुख यांचा वाढदिवस साजरा करतोय. खरं तर वाढदिवस हा विचाराने आणि नैतिकतेने वाढणं म्हणजे वाढदिवस असतो. फक्त वयाने वाढणं म्हणजे वाढदिवस नसतो. आणि खरंच आज आचाराने, विचाराने आणि नैतिकतेने हे अर्जुनजी देशमुख आपल्या भागामध्ये वाढले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते मगाशी बोलले की मला हजारो लोकांच्या मध्ये वाढदिवस करण्यापेक्षा आपल्या भागातले जे सर्वसामान्य लोक आहेत, जनता आहे, त्यांच्यासोबत वाढदिवस करण्यामध्ये माझा खरा आनंद आहे. म्हणजे कुठेतरी त्यांनी आपली नाळ तुमच्या सगळ्यांशी जोडून ठेवलेले आहे आणि खरोखरच भावनिक करणारी गोष्ट आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि माझा सत्कार आपल्या शिवते चौकातही आभार मानतो. धन्यवाद. DJ Asif SK.
SK आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.